सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. पाहती गोवळी काय चरित्र आहे म्हटले. पाहायला गेलं तर गोवळ आश्चर्य आहे. भगवान परमात्मा गोपाळांच्या ताटातलं उष्ट खातो. काय चरित्र गोड आहे. की म्हणाल महाराज असं कुठं जमतं का? विश्वाचा मालक कुठं उष्ट खात असतो का? तर त्याचं उत्तर असं आहे बरं का. समाज हा बोलल्यानं जिंकला जातो शिवाजी महाराज. शत्रू हा कपटानं जिंकला जातो. राजा हा कलेनं जिंकला जातो अरुण महाराज. आणि देव हा भावानं जिंकला जातो. बघा लक्षात आलं तर 2 तास माणसं कीर्तन ऐकतात, कुणाचंही ऐकत नाही. ज्याला बोलणं जमलं त्याचं ऐकतात. आता येता तुम्ही सप्त्याची मीटिंग बसल्यावर बघा लई मजा येते. गावातले लोक एकत्रित बसतात आणि मग ते म्हणतात तेच महाराज आणायचं. त्यांनी म्हणावं त्यालाही पैसे घेतो. ते म्हणतो नाही मी देतो पैसे पण त्यालाच आणा. का? बोलणं जमलंय. पुन्हा ऐका, ज्याला बोलणं जमलंय तो समाजावर कब्जा करत असतो. समाज जिंकायला बोलणं लागतं. भारत देश स्वतंत्र झाला आणि काहीच्या घरात आमदारकी गेली, अजून तेच आमदारी पडलेच नाहीत. विकास नाही केला त्यांनी, पण बोलणं जमलंय. ज्याला बोलणं जमलंय तो समाज जिंकत असतो. म्हणून एक वाक्य सांगतो तुम्हाला, भले एक कला कमी असली तर चालते पण बोलणं गोड ठेवा बरं का. ज्याला बोलणं जमलंय ना त्यांना समाज जिंकलाय. चला, समाज जिंकायला बोलणं लागतं. तुमच्या जीवनातला शत्रू जिंकायचा कपट लागतं. कपटाशिवाय शत्रू जिंकला जात नाही. कपटे न शत्रू, समाज बोलल्यानं, शत्रू कपटानं. चला पुढं. तुम्हाला एखादा राजा जिंकायचा, राजा तर कला लागते तुमच्याकडे. सध्या सोनी टीव्हीला इंडियन आयडल नावाचा कार्यक्रम चालू आहे. काय गोड कार्यक्रम चालू आहे महाराज. संगीताचा कार्यक्रम आहे महाराज. त्याच्यामध्ये तो काय नाव आहे त्याचं संजय, आपण आज ऐकलं, पवनदीप. पवनदीप. पवनदीप नावाचा पोरगा आहे महाराज. आणि एक सवई नावाचा मुलगा आहे. तो सवई नावाचा मुलगा राजस्थानमधून आलेला आहे. तिथं गायला आहे. त्याच्या बापानं झोपडीमध्ये दिवस काढलेले आहेत महाराज. तो पोरगा तिथं गाणं गातो. रात्रीच्या कार्यक्रमामध्ये त्या दोघांनी एक गाणं गायलं महाराज. मी लाईव्ह पाहिला तो कार्यक्रम. बापरे, सगळ्या विश्वातले जे भले भले संगीतकार आहेत टेबलावरती उभा राहून टाळ्या वाजवत होते महाराज. बरं, तुम्ही कला अशी तयार करा, लोक तुमच्या कलेला बोलतात महाराज. ते अरुण महाराज काय वाजवतात महाराज ही माणसं. का तुम्ही त्यांना बोलवता? का भरत महाराजांना, अरुण महाराजांना, हजारे महाराजांना, माऊली महाराजांना, साखरे महाराजांना मागणी आहे बरं का. माझं घुसवतो त्याच्यात. मागणी काय? त्याचं कारणच महाराज. समाज बोलल्यानं, शत्रू कपटानं तुमची कला अशी तयार केली पाहिजे, त्यानं राजा बोलला जातो. पुन्हा ऐका, कलेनं राजा, बोलल्यानं समाज, कपटानं शत्रू. तसंच देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले कचित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहत गा. इथं थोडस लागतं. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची राम. तुम्ही किती शुद्ध आहेत, किती क्वालिटी तुमच्याकडे. गिरीधर लाल तो भाव का भुका. तुमच्या हृदयातला भाव किती शुद्ध आहे हे तुमचा भाव पाहतो. आणि मंदिरातला देव तुमच्या घरी येतो. भाव शुद्ध पाहिजे. पेंद्याच्या घरी एकदा कढी केली होती. कढी तुमच्याकडे कढी करतात? अय फुले पिंपळगाव कढी करतात ना आजी? मस्त असते कढी. कढीपत्ता टाकला जातो, थोडीशी जिरे, थोडीशी मोहरी, ताकामध्ये फोडणी दिली जाते. ताकाचे असते, आमसुलाचे असते. मस्त थोडीशी आंबट, थोडीशी खारट, थोडीशी अशी तिखट पण करता येते. अशी मस्त गोड कढी झाली होती. ती कढीची फोडणी देताना पेंद्याला त्या कढीचा वास आला. म्हटलं आईनं फारच छान कढी केली गड्या आज, आई मला प्यायला दे. म्हणून आईनं त्याला एक वाटीभर कढी प्यायला दिली. गरमच होती. ऐका ना, कढी पेंद्यानं प्याली. जरा लक्ष देऊन ऐका. पेंद्यानं प्याली. जशी प्याली इतकी सुंदर लागली, इतकी भारी लागली, इतकी टेस्टेड लागली. जशी जिभेतून त्याच्या पोटात गेली आणि त्याच्या मनात भाव निर्माण झाला, एवढी सुंदर कढी जर माझ्या कृष्णाला मी दिली तर किती आवडेल. एवढा शुद्ध भाव लागतो बघा.
वाजवल्याबरोबर महाराज माझ्या देवाला किती आवडल असा भाव निर्माण झाला पाहिजे. मी समाजासाठी कीर्तन करतो असा भाव नाही, मी देवासाठी कधीतरी कीर्तन करतो का असा भाव निर्माण झाला पाहिजे. फार लक्ष देऊन ऐकाय. अहो कडी प्याल्याबरोबर माऊली महाराज त्याच्या मनात भाव निर्माण झाला, माझ्या सख्याला माझ्या कृष्णाला किती आवडल. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, तुम्ही नाही देव त्याला, तुम्ही नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, काय गोड प्रमाणे शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. अहो मनात भाव तयार झाला, माझ्या कृष्णाला माझ्या सख्याला माझ्या कानाला किती आवडल. पण त्याला चांगलं माहिती होतं आपली आई आणि कृष्ण 36चा आकडा आहे. माझ्या आईला कृष्णाला द्यायची म्हणल्यावर ती देणार नाही गडे, कारण तिला चांगलं माहिती आहे आपला पोरगा बिघडवलाय तर कृष्णानंच बिघडवलाय. त्याच्या डोक्यात फिट बसलेलं आहे. हा जातो तर कृष्णाकडे जातो, खोड्या करतो तर कृष्णाबरोबरच करतो, राहतो तर कृष्णाबरोबरच राहतो. नकोच गड्या, आईला जर कृष्णाला द्यायचं म्हटलं तर ती देणार नाही. मग त्यानं काय केलं, असं आईला घुमवायचा प्रयत्न केला. काहीला घुमवता येतं, काहीला घुमीनं पण जमत नाही महाराज बरं. काय फार महत्वाचं असतं अरुण महाराज ते बरं का. घुमवता आलं पाहिजे ना. तो लागला घुमायला, आई काय सुंदर कडी केली ग. म्हटलं आई किती ग सुंदर का हाताला तुझ्या चव आहे ग. आई किती ग मस्त गाई, किती ग छान गाई, काय तुझ्या हाताला चव आहे. माय म्हटली गपराय, घुमू नको. मला माहिती तू कशासाठी एवढं चांगलं बोलायला लागला. तुला आहे ना तुझ्या कृष्णाला न्यायची कडी. तर म्हटलं नाही आई, नाही 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 नाही, तुला याच्यासाठीच मला तू गोड बोलायला लागला. याच्या आधी कधी गोड बोलला नाही, तुला कडी पाहिजे ना. तो म्हटलं आई दे ना, पण काय होईल. नाही नाही नाही, तांब्यात वाटेत ग्लासात कडी मिळणार नाही. ए पेंद्या, तुला काय प्यायची तर इथं प्यायची, तांब्यान वाटीन ग्लासात तुला न्यायला जमणार नाही. आता पेंद्या हुशार होता. पेंद्या म्हटलं आई मला तर देशील ना, तुला काय प्यायची तर पे. म्हटले दे. म्हटले मग एक तांब्याभर. आईनं एक का तांब्याभर कडी दिली. माझ्याकडे बघा, आणि पेंद्यानं कडी प्यायला सुरुवात केली. इथं लॉक टाकला, सेंट्रल लॉक टाकला, इथून कडी भरायला लागला. अशी देत नाही ना तांब्यात ग्लासात आई. गालात भरवली, तोंडात भरवली, फुल तोंड भरलं, आणि जसा आईपासून पळाला तसा घराच्या बाहेर निघाला. ज्या माणसाला लवकर जायचं असतं का त्याला अनंत संकट येतात. ज्याला लवकर कीर्तनाला पावसाचं, बैलगाडीचा आडवी येईल, ट्रॅक्टरवाला जसा मधात घालील, बाजूला सरकणार नाही, तुला काय लवकरच जायचं का म्हणील, अशा अडचणी असतात. तसं त्यानं ती तोंडात कडी भरली, त्याला जायचं कृष्णाकडं, लवकर द्यायची, त्याला कुणी अडवायचं. पेंद्या काय झालं, गालफुगी आली काय सांगता येईना, तोंड भरलेलं. प्रत्येक जण अडवायचा. कसं तरी रस्ता कळत कृष्ण परमात्म्याच्या घरावर नंदबाबाच्या वाड्यावर गेला. नंदबाबाचा दरवाजा वाजवला. नंदबाबानं दरवाजा उघडला. नंदबाबानं त्याचं तोंड भरलेलं पाहिलं. काय कळत नव्हतं. आतमध्ये घुसत 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 कृष्ण परमात्म्याच्या रूम जवळ गेला. परमात्मा भिंतीला असा पाठमोरा उभा होता. कृष्ण परमात्म्याच्या खांद्याला हात लावला. देवानं पेंद्याकडे पाहिलं, तोंड भरलेलं दिसलं. आ करण्याचा इशारा केला हातानंच. देवानं आ केला, आ, आणि पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कडी देवाच्या तोंडात सोडून दिली. गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांदणी, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांदणी, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. गवळीयाची ताकबिरे कोण पोरे चांगली. अहो तो पोरगा दिसायला चांगला नाही ना पेंद्या महाराज. ऐका, त्याच्या तोंडातली म्हणून खाय त्यांची उषावरी काय त्यांची पहात
खाय त्यांची उष्टावळी. देवानं त्यांच्या ताटातलं उष्ट खाल्लं. मी तुम्हाला उदाहरणच दिलं. आपल्या तोंडातली कडी पेंद्यानं देवाच्या तोंडात सोडली. खाय त्यांची उष्टावळी. त्याच्यासाठी शुद्ध भाव लागतो. तुमच्या अंतकरणात किती भाव आहे फार महत्वाचं आहे. भागवत कथेमध्ये 2500 उदाहरण आहेत या शब्दाला. मी सगळे सांगत नाही तुम्हाला, पण एक सांगतो. भगवंत आणि उद्धव बरोबर असलं की उद्धवानं देवाला कायम विचारावं, महाराज माऊली महाराज, की तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं, तुमच्यावर सगळ्यात जास्त भाव कोणाचा आहे. असा प्रश्न विचारला की उद्धवानं देवानं सांगावं, उद्धवा मला द्रौपदी आवडते. कोण आवडतं? द्रौपदी आवडते. कोण आवडतं देवा? द्रौपदी. या द्रौपदीचं नाव घेतलं का त्या उद्धवाला जळकी सुटायची. त्या उद्धवाला वाईट वाटायचं, कारण देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे आणि मानलेली बहीण द्रौपदी आहे. जरा सगळ्या फुले पिंपळगावच्या सुभद्रा द्रौपदी नाही का? मानलेली बहीण द्रौपदी आहे आणि सख्खी बहीण सुभद्रा आहे. रक्ताच्या नात्यातली बहीण सुभद्रा आहे आणि मानलेली बहीण द्रौपदी आहे. मला खरं सांगा, मानलेल्या बहिणीला तुम्ही साडी घेतली काय न घेतली काय ती तुम्हाला माफ करून टाकेल, कारण तिचा अधिकार नाही. पण सख्या बहिणीला तुम्ही एखादं वर्ष सांभाळलं नाही, बोलले नाही, साडी नाही घेतली ना, मग ती तुमच्यावर केस टाकते. बघा 222ला जमिनी गेले, बहिणीनं भावावर केस टाकले, पैसेच तेवढे आले महाराज. का? तिचा अधिकार आहे. पुन्हा ऐका, मी भांडण नाही लावत, शिकवतोय तुम्हाला. बहिणीचा अधिकार आहे भावावर. जर तुम्ही घेतली नाही तिला साडी शिवाजी महाराज, तर ती आपल्याला सोडत नाही. मानलेल्या बहिणीला घेतली काय न घेतली. देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे, मानलेली द्रौपदी आहे. देवाच्या मुखाला नाव कोणाचं आहे? द्रौपदीचं. राग यायचं त्या उद्धवाला. देवाच्या लक्षात आलं आपला 1:45 वाजल्यामुळं, आणि देवानं काय केलं? नारायण महाराज सुभद्रेच्या घरी उद्धवाला नेलं. सुभद्रा सकाळी दात घासत होती. एवढ्या सकाळी देव येताना पाहिला. दादा कशाला आलास? म्हटले काही नाही, एकादशी द्वादशी 2-4 दिवस झाले बघ, कोरडे दाजीच्या सप्त्याला गेलो होतो फुले पिंपळगावच्या, तिकडे काय लवकर जेवायलाच भेटलं नाही, लय कलाकार आले होते, तेच ऐकत बसलो. भूक लागली बघ मला. भूक लागली का? समोरच्या रूममध्ये जा, टोपलीमध्ये फळं मांडलेली आहेत, तात्पुरते फळं खाय. देवाला कुठं खायचं होतं. एक सफरचंद हातामध्ये घेतलं, माझ्याकडे बघा, चाकू घेतला, सफरचंद कापायचं दिलं सोडून, बोटच घेतलं कापून, बोटातून टप 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 रक्त गळायला लागलं. आणि मग उद्धवाने आवाज दिला, सुभद्रा ताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. आणि मग सुभद्रा चिंदी सापडाली. तळमजला, किचन रूम, बेडरूम, ही रूम ती रूम. आता तिचा बंगला काही लहान नाही. 100 साड्या आपल्याच बायकाला आहेत. तर 15 कपाटं भरून साड्या सहजच असतील सुभद्रेला. इथं आपल्याच बायकाला दिल दिवाना, कुछ कुछ होता, रबने बन्या जोडी, हम प्यार करने वाली, धूम मचाली, हे नाव आहेत साडीचे. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहिती? लग्न झालेलं आहे माझं, मला अनुभव आहे त्याचा. बरं का अरुण महाराज, 2 साड्या महिन्यात घ्यावं लागतात बायकाला. तिथं आपल्याला 100 साड्या आहेत. तिला 100 सहजच असतील महाराज, 15 कपाटं भरून. ती साडीकडे गेली नाही, चिंदी सापडत बसली. देवानं सगळ्या चिंध्या ओढून घेतल्या. कशाची चिंदी सापडेना? चिंदी सापडेना म्हणून उद्धवाला घेतलं, आणि तसंच ते बोट घेऊन आता देव द्रौपदीच्या घरी आले. आता ऐका, भाव सांगतो. भाव पहिलं चरण कळल, शुद्ध भावाचं प्रेम कळल. ऐका काय झालं. डोक्यावरती पदर घेऊन द्रौपदी माता तुळशीला पाणी घालत होती. सूर्योदयाचा समय होता. चांदीचं ताट होतं, सोन्याचा तांब्या होता, तुळशीला पाणी चाललं होतं. सूर्योदय झाला होता आणि भगवंत समोरून येत होता आणि भजन करत होते. हरे राम हरे रामा, राम राम हरे हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम तुळशीला पाणी घालत होती. चांदीचं ताट होतं रे मायबाप ऐका, सोन्याचा तांब्या होता. भगवंत येताना दिसला, कृष्ण सखा येताना दिसला, भाऊ येताना दिसला, आणि त्याच्या बोटाचं रक्त द्रौपदीनं पाहिलं.
ज्या ताटाने ज्या तांब्याने पाणी घालत होती ना महाराज, ते ताटन तांब्या तिला फेकून तिनं धावतच गेली आणि देवाचं बोट आपल्या हातात घेतलं. दादा किती कापलं रे हे, थांबा याला चिंदी बांधते. घरात जाणार कधी, चिंदी सापडणार कधी आणि दादाच्या बोटाला बांधणार कधी. एवढा विलंब सहन झाला नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला, त्या पदराला असा हात घातला, असा फाडायचाच होता बा पदर. तेवढ्यात उद्धवाने हात धरला. ताई, जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत पदराकून साडी फाडायची नसते बघ. हो, धर्मराजा जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे, नकुल सहदेव भीम जिवंत आहेत, 5 पती जिवंत आहेत बघ द्रौपदी तुझे. आणि तू पदराला हात घातलाय. असा नवरा जिवंत असताना पदर फाडायचा नसतो. 18 विश्व दारिद्र्य आलं तरी पदराकून साडी फाडायची नसते. साडी फाडली जाते 13व्याच्या दिवशी. भावानं आणलेली नवरा गेल्यानंतर पदराकून फाडायची नसते. तू तर फाडायला लागली. उद्धवानं द्रौपदीला विचारलं. द्रौपदीनं दिलेलं उत्तर, फुले पिंपळगावनं घरी घेऊन जा, या वर्षीचा सप्ताह सफल होईल. द्रौपदी म्हटली, उद्धवा बरोबर आहे तुझं. जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत तिने पदराकून साडी फाडू नये. पण ऐक ना उद्धवा, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात आहे. काय उत्तर दिलं महाराज. डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि त्याला हात घातला. टंग, चिंदी बांधिते द्रौपदी, हरीच्या बोटाला फाडोनी भरजरी शेलागे. भरजडी ग पितांबर तिला फाडून, तिला फाडून, पितांबर तिला फाडून, तिला फाडून. द्रौपदी शिवंदू शोभे नारायण, द्रौपदी शिवंदू शोभे नारायण. भरजडी ग पितांबर तिला फाडून, तिला फाडून. भरजडी ग पितांबर तिला फाडून, तिला फाडून. डोक्याच्या पदराचा विचार केला नाही, स्वतःच्या पतीचा विचार केला नाही. डोक्यावरचा पदर फाडला आणि देवाच्या बोटाला चिंदी बांधली. परिणाम सांगू, परिणाम. त्या द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं. देवानं तिला साड्या पुरवल्या, इतक्या साड्या पुरवल्या, इतक्या साड्या पुरवल्या. साडी बीज नारी है की नारी ही साडी आहे. अहो, फक्त शुद्ध भावानं देवाच्या बोटाला चिंदी बांधली तर हजारो साड्या द्रौपदीला मिळतात. अर्थ एकच आहे, तुमचा भाव शुद्ध ठेवा. गोपाळांच्या जीवनातला भाव शुद्ध आहे. परिणाम, पहाती गोवळी खाय त्यांची उष्टावळी. विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. अभंगाच्या एकाच चरणाचा भाव आपला 1:45 वाजेपर्यंत झाला. आजचं जे कीर्तन असतं ते आजच्या कीर्तनकाराला एक बंधन आहे की त्यानं जेवढं होईल तेवढं अभंग कमी सांगायचं आणि जेवढं होईल तेवढं कृष्णाच्या लीला जास्त सांगायचं. त्याचं कारण असं आहे, जेवढ्या कृष्णाच्या लीला मी सांगल तेवढं मला पुण्य लागतं आणि जेवढ्या तुम्ही ऐकाल तेवढं तुम्हाला पुण्य लागतं. फक्त एकच करायचं, याच्यात डोकं लावायचं नाही. 12 गाव अग्नी कसा गिळला, 16,108 बायका कशा केल्या, हे आपण डोकं नाही लावायचं. फक्त ऐकायचं. ऐकण्यात तुम्हाला पुण्य लागतं, सांगण्यात मला पुण्य लागतं. माझी वाणी तुझी वर्णी गुणना, ऐसे देई प्रेम काय. ते चरित्र देवाचं आहे म्हणून ऐका. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी, हा भरवसा बोलण्याचा. 8वा मुलगा तुला मारणार. वसुदेव देवकीच्या लग्नामध्ये कंस मामानं वरात काढली होती आणि त्या वरातीच्या लग्नाच्या वरातीमध्ये आकाशवाणी झाली, अरे कंसा, ज्या बहिणीचं थाटामध्ये लग्न लावतोस ना राजा, तिच्या पोटचा 8वा मुलगा तुला मारणार. हो, कंस मामानं हातामध्ये शस्त्र घेतलं आणि म्हटलं, पोरग मारणार तर जिच्यापासून पोरग होणार आहे तिलाच मारून टाकतो. पण हात तो धरला वसुदेवी. मारू नकोस राजा म्हटले, आजपर्यंत तुझी बहीण होती,
आता माझी बायको आहे, पत्नी आहे, मारण्याचा अधिकार नाही, मारायचा असेल तर माझी सगळी मुलं मी तुला लहानपणामध्ये आणून देईल. कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. लक्ष देऊ नये का? राहू दे थोडं 1 मिनिटानंतर जवळ आल्यावर मी सांगतो. विठाला 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 विठ्ठला विठ्ठल सगळी मुलं मी तुला आणून देईल. 6 कंस मामानं मुलं मारली. 6 मारीत दुराचारी, 7वा जो गर्भ योगमाया नेत, 7वा गर्भा हा गायब झाला आणि 8व्या गर्भाच्या वेदना आता देवकीला सुरू झाल्या. इतकी छान दिसायला लागली. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. खूप छान दिसायला लागली. जिच्या पोटी नारायण येणार, जिच्या पोटी भगवान येणार, किती सुंदर असे. या देशातल्या काही माता फार सुंदर आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ आहे आमची. त्या राष्ट्रमाता जिजाऊनं छत्रपती शोभाला जन्म दिला. म्हणून सिंदखेड राजाला कधी गेलात तर जिजाऊ मासाहेबांच्या पायाला हात लावू नका, तिच्या पोटाला हात लावा. तिच्या पोटानं आपल्याला शिवाजी राजा दिला. खरंच सांगतो रे दादा, आई भाग्यवान असली पाहिजे. काय आई असेल देवकी, भगवान जन्माला येणार. 9 महिने 9 दिवसाचा कालखंड गेला. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला हा संदेश दिला आणि भगवान लहान झाला. बसमा 2 वर्षानं लहान झाला, आणखी लहान हो 4 वर्षाचा झाला. बसमा आणखी लहान 2 वर्षाचा, आणखी लहान 1 वर्षाचा, आणखी लहान 1 मिनिटाचा, आणखी लहान 1 क्षणाचा, आणखी लहान अगदी छोटासा झाला. आणि मग आता उचलीला कमलापती, पायाची बंधने गळती. यमुना मैयानं त्रास दिला, पण पहिलं दर्शन यमुनेला दिलं देवानं. रस्ता मिळाला. यशोदेला झालेला मुलगा, यशोदेला झालेली मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली. आपला मुलगा रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठती दूध. कंसाला कळालं. 8वा आला, 8वा आला, 8वा नव्हता, 8वी होती. तुझं लागी वधी उपजला मजा दे, कृष्ण गोकुळे जन्मला. तुला वदनारा गोकुळा जन्माला आला असा संदेश सांगून माया गायब झाली. सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली होती आणि तिनं यशोदेच्या घरात पोरगा पाहिला. सगळ्या गावात बोबाटा झाला. गवळण सांगती गे सांगती गवळणीला, गवळण सांगती गे सांगती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. सांगती गे सांगती गवळणीला, हजारे महाराज आवाज उकलला गड्या तुमचा. गवळण सांगती ग सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला ग. सगळ्या गावात बोबाटा झाला. यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या पाटलाला मुलगा झाला. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. सगळ्या गावात नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला. रांग लागली रांग.
यशोदेच्या मुलाला पाहिला. फार दिवसानं गावच्या पाटलाला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला. पूर्वीची पद्धत होती महाराज. आता हे कोरोनानं फार वाईट केलं महाराज. कुणीच कोणाला भेटायला जायना. बाप मेला तर पोरगाच भेटायला गेला नाही, बाप मेला तर पुरीच आल्या नाही. तर आता हे कोण कोणाला भेटायला जाणार महाराज. मास्क आलं महाराज, अंतर पडत चाललं. फार वाईट झालं. निसर्गाची अवकृपा झाली. वाईट घटना घडत चालल्या. पूर्वी तसं नसायचं. गावात एखाद्या ताईला, एखाद्या मावशीला फार दिवसानं मुलगा झाला, सगळ्या गावातल्या लेकी बाळा त्या बाईला भेटायला जायच्या, तिची वटी भरायच्या, आनंदानं तिला भेटवस्तू द्यायच्या. हे बंदच झालं होय. पूर्वी फार आनंद असायचा. यशोदेला मुलगा झाला, रांग लागली. आता रांग ऐका, आता हे फुले पिंपळगावच्या गवळणी काय थोड्यात का महाराज. एवढ्या गवळणीची आपण जर सांगायला गेलो तर 2-4 वर्ष काला संपायचं नाही आपला. मग आता अशा गवळणी रांगेला लागल्या. पहिली गवळण गावातली श्रीमंत होती, एक मुठभर सोनं घेऊन गेली होती. सप्त्याला काय घेऊन आलती द्यायला? सोनं. एवढं नका देऊ, पण थोडं द्या. मुठभर सोनं घेऊन आली होती. श्रीमंत होती बिचारी. मुठभर सोनं घेऊन गेली. पहिलाच नंबर लागला तिचा. बाकीच्या माग अशा रांगेत उभा होत्या. जरा माझ्याकडे बघा आता बरं का. बाकीच्या अशा रांगेत उभ्या होत्या. काहीचा नंबर आता 1 ला येणार होता, काहीचा 2 ला, काहीचा 3 ला, काहीचा 4 ला, काहीचा 5 ला. अशी रांग लागली होती. पहिली गवळण आमच्या कोरडेदाजीच्या घरापाशी, शेवटची गवळण गावातल्या चौकात. लांब रांग लागली होती. अशी मस्त रांग. पहिली मात्र भाग्यवान होती. पहिलाच नंबर लागला. मुठभर सोनं घेऊन गेलती. ऐका, यशोदेनं दरवाजा उघडला आणि मग तो पोरगा तिनं हातात घेतला. माझ्याकडे बघा, लई गोड आहे महाराज. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. अरुण महाराज असं त्याच्या चेहऱ्यावरून ते सोनं ओवाळून टाकलं. मन भरून पाहिला आणि बाहेर आली. जशी बाहेर आली ना, तशी आता याच्या रांगेत उभ्या होत्या ना, यांनी तिला विचारायला सुरुवात केली, काय ग, पहिलाच नंबर लागला तुझा, पहिलाच नंबर लागला तुझा, मुठभर सोनं घेऊन गेलतीस, वाळून टाकलं, कसा दिसला ग तिचा मुलगा तुला? ती म्हटली, बाई मी पाहिला एवढंच खरं, त्यानं माझं मन वेधून घेतलं. हे पाहिला 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 पाहिल्याबरोबर ती म्हटली, बाई मला सांगता येणार नाही, तेने वेधेले मन. पहिली म्हटली, बाई मी पाहायला गेले, त्यानं माझं मन वेधून घेतलंय, तो कसा आहे ते मला सांगता येत नाही. दुसरी गेली, दुसरी जरा थोडीशी गरीब होती, एक मुठभर चांदी घेऊन गेली. एवढी पण गरीब नव्हती, तिने पण अशी चांदी वाळून टाकली. तिला आल्यावर विचारलं, बाई तुला कसा दिसला? ती म्हटली, बाई माझं असं झालं, मी त्याला पाहायला गेले माऊली महाराज, मी त्याला पाहायला गेले, पाहिल्याबरोबर मी त्याला पाहिलं खरं, पण तो मला सावळा दिसला. सावळा सावळा देखिएला आनंदाचा सावळा देखिएला
कुळाचा. दुसरी म्हटली बाई मला सावला दिसला. तिसरी जरा आपल्या फुले पिंपळगावची होती, गरीब होती, 10 रुपयाची नोट घेऊन गेली होती, चुरगाळा झालेला होता, गरीब होती बिचारी. तिचा पण नंबर लागला, तिसरा नंबर लागला. तिनं ती 10 रुपयाची नोट वाळून टाकली आणि तिनंही तो पोरगा पाहिला. ती बाहेर आली, तिला पण सगळ्यांनी विचारलं बाई तुला कसा दिसला. ती म्हटली बाई माझं ठाईचाची काळा अनादी बहु काळा. म्हटली आई गोरी दिसली, बाप त्याचा गोरा आहे पण पोरगा मात्र काळा आहे. चौथी गेली, चौथी आपल्या बीड जिल्ह्यातली होती. ती म्हटली बाई ती असं झालं. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखिला डोळा बाई ती म्हटली बाई मला निळा दिसला. आता असं पाण्याचा कार्यक्रम चालत ना आपला 2-3 वाजे. एकीचा वेगवेगळाच आहे ना महाराज. तुम्हाला एक गंमत सांगू, देवाला पाहण्यातच खरी मजा आहे. या विश्वात जन्म झाला, मृत्यू लोकात जन्म झाला आणि देव नाही पाहिला. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखणी. काय दुसरं पाहून मजाच नाही महाराज. फार पाहिलं महाराज, कोरोनानं शिकवलं आपल्याला महाराज. काही तुम्ही पाहिलं जगात, कितीही पळाले तुम्ही तरी देव तुम्हाला घरी बसवतो. कितीही गोड वाजवा, कितीही कीर्तन करा, शांत बसावं लागतं. काही चालत नाही आपलं. 1 रुपया कमवण्याची अक्कल नाही आपलं बरं का. त्याचं कारण काय की ते ईश्वराच्या हातात आहे. म्हणून ईश्वर पाहत चला, देवाला पाहत चला. देव पाहिलं पाहिजे महाराज. तुम्हाला एक गंमत सांगतो, गोकुळातल्या ज्या गवळणी होत्या ना, देवाला पाहायला जायच्या, पण सकाळ दुपार संध्याकाळ जायच्या, 3 वेळेला जायच्या. असं 4 दिवस झाले होते गोकुळात. 4 दिवसात तेवढाच कार्यक्रम चालू होता. सकाळी वेगळीच साडी, दुपारी वेगळीच साडी, संध्याकाळी वेगळीच साडी. सकाळी वेगळाच मेकअप, दुपारी वेगळाच मेकअप, संध्याकाळी वेगळाच मेकअप. तुमच्याकडे करतात का मेकअप? नाही, लई बेकार मेकअप. फेअर अँड लवली आली आता बरेच दिवसाची. फेअर अँड लवली लावत जाऊ नका. फेअर अँड लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शिंबूड आहे. बघा बा तुम्हाला उद्यापासून लावायची का कशी. कशाला लावत? गाईचं मांस आहे त्याच्यात म्हणून सांगतो. गाईची चरबी आहे त्याच्यात. चरबीशिवाय फेअर अँड लवली तयार होत नाही. आणि या देशातला कोणताच व्यक्ती फेअर अँड लवली लावून अजून गोरा झाला नाही. फेअर अँड लवली 80 रुपयाला, ऐका, 80 ग्राम 110 रुपयाला आहे बरं का. छटाक तर महाराज तिचा किती किलोचा भाव जर काढला तर 2,500 किलो आहे. 2,500 रुपयाची 1 किलो आहे फेअर अँड लवली. 2,500 रुपयाची फेअर अँड लवली 2-3 महिन्यात लावून तुम्ही गोरे होणार नाहीत. पण 2,500 रुपये किलोमध्ये 2 किलो काजू, 2 किलो बदाम येतात. सकाळी सकाळी आमुष्या पोटी छटाक बदाम, छटाक काजू जर रोज खाल्ली तर चेहरा उजळल्याशिवाय राहणार नाही. लोक काय म्हणतात माहिती आहे का, काजू लय महाग आहेत, फेअर अँड लवली बदाम लय महाग आहेत. अरे येड्या, काजून बदाम स्वस्त आहेत, फेअर अँड लवली महाग. माझी विनंती असेल ती मेकअप करायच्या त्या गवळणी. सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा. सकाळी नवीन साडी, दुपारी वेगळी साडी, संध्याकाळी वेगळी साडी. पण ध्यानात ठेवा, ह्या ज्या गवळणी देवाला पाहायला जायच्या त्या गवळणी या वयोगटातल्या होत्या. MH12, MH13, MH14, MH15, MH16, MH17, MH18, MH19, MH20, MH21, अरुण महाराज, MH22, MH23, MH24, MH25, MH26, MH27 पर्यंतच्या पाशिंग, ही कुठली पाशिंग नाही, या वयाच्या मुली होत्या. MH12 पासून ते MH27 जेवढ्या मंडपात आहेत तेवढ्यांच्या लक्षात आलं तरी बरं झालं. MH12 ते MH27 या वयाच्या पोरी एकत्रित यायच्या. सकाळी एकदा मेकअप नवीन साडी, दुपारी एकदा मेकअप नवीन साडी, संध्याकाळी एकदा मेकअप नवीन साडी. माझ्याकडे बघा, असं करायच्या आणि सकाळ दुपार संध्याकाळ देवाला पाहायला जायचे. 4 दिवस झाले होते बरं का. आणि 4 दिवसामध्ये एवढाच कार्यक्रम चालला होता. आणि एक 2 मजल्याची इमारत होती गोकुळामध्ये. ते दुसऱ्या मजल्यावर एक MH95 राहिलं होतं वरती. 95 म्हणजे म्हातारी, हातामध्ये काठी आली, वर राहायला होती. वरून खाली बघायची तर तिला एकच चित्र दिसायचं. MH12 ते MH27च्या पोरी सकाळी वेगळीच साडी घालतात, दुपारी वेगळीच घालतात, संध्याकाळी वेगळीच घालतात, वेगळाच मेकअप करतात. पोरी तर इकडं जातात. गावची जत्रा म्हणावं तर मागत झाली. दाजीचा कोरडे दाजीनं बोललेलं सप्ताह मागत झालाय. कीर्तनकार, गायक, वादक मागच येऊन गेले. फुले पिंपळगावचे. मग सगळंच संपलंय. मग पोरी जातात कुठे? काय तुला दमच निघालं नाही. 95 ऐका ना, 95 काठी टेकत, काठी टेकत, काठी टेकत,
पायऱ्या उतरत या MH12 ते MH27च्या पोरीनं आडवी आली. आता 23ला आणि 25ला कुठं 95 जमत असते का महाराज? 95 पाहिली 25 12चं ते 12 डोकंच हल्लं. ते म्हटलं ए थेरडे काय का तुझं मधात? म्हातारी म्हटली थेरडी म्हणा म्हातारी म्हणा पण फक्त एक सांगा तुम्ही इकडे जाता कुठं ग पोरींनो? म्हटले अजून तुला माहितीच नाही थेरडे. म्हटलं काय? अगं यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या पाटलाला पोरगा झाला. काय नाव ठेवलं त्याचं? कृष्ण, गोविंद, मुरलीधर, कन्हैया, काना, सखा, केशव, माधव, अच्युत, मत्स्य, कुर्म, वराह, वामन अशी एवढे नावं सुरू झाली त्याची. एवढे नाव ऐकल्यावर 95 म्हटली बाई 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 मला माहितीच नाही. जा जा जा. पुरी गेल्या निघून. 95नी जाण्याचा प्लॅन केला पण माझं काय मत होतं तिला जायचं होतं तर तिनं तसंच जायचं ना. पण तिला वाटलं बाई पोरीने तर लय भारी साडी घातली, पोरीने तर लय भारी मेकअप केला. मग 95ला थंडी जमत नव्हती, तिनं दुपारीच आंघोळ केली. बरं दुपारी आंघोळ केली तर तिच्या बापानं तिला लग्नामध्ये पैठणचा शालू दिला होता. पैठणचा शालू कसा होता ऐका सांगा महाराज. अरे यार ते बंद झालं. पैठणचा शालू ऐका. पुतळ्या डोरले पुतळ्या डोरले साखळी पैजण कमरेला कंबर पटाय नाकात नथ घालून ग सगळा थाट माट करून नेसले ग नेसले ग नेसले ग नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा इतका अवघड काय आपल्याला यायचं नाही शालू. तुम्ही भारी म्हटले. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबर पटा नाक घालून निघ सगळा थाट माट करून निघ सगळा थाट माट करून नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा. तिनं तो शालू काढला. त्याच्या बापानं लग्नामध्ये दिलेला चांदीच्या किनारी होत्या, सोन्याच्या पट्ट्या होत्या, मोरपिसाचं चित्र होतं. मोहनराव जगतापांचा कारखाना आहे आपल्या रोडला इकडं खाली.
त्या कारखान्याचं चित्र काढलं होतं त्या शालूवर. अशा अशोकाचे झाडं होते. ऐका ऐका, ते कारखान्याचा भोंगा होता, कारखान्याचं चित्र, ऊस भरणाऱ्या बाया, असं रेखीव चित्र होतं त्या शालूवर. योगायोगानं त्या 95 MH95 जी गवळण होती ना, तिचं नाव मालू होतं. मालू, काय नाव होतं? मालू. मालूनं तो शालू काढला, फार सुंदर रेखीव शालू, त्याच्यावर ते कारखान्याचं भोंग्याचं चित्र, ऊस भरणाऱ्या बाया, मोरपिसाची पखं, अशी मस्त चित्र होतं. 2 लाखाचा शालू, आता जसा यांनी सांगितलं तसा तो शालू तिनं काढला. जरा ऐका. आणि आता तो नेसायचा, पण तिच्या ते 95 वय असल्यामुळं डोळ्यानं धोका दिला. नेमका तो शालू उलटा झाला, किनारपट्ट्यावर आल्या, मोरपिसाचे पखाडं खाली गेले, कारखान्याचा भोंगा उलटा झाला, ऊस खाली पडला, चाकं वर गेले, कारण चित्र बदललं. मालू नेसली उलटा शालू. बरं, एवढ्यावर थांबले नाही महाराज. ते पोरीचा मेकअप पाहिला होता ते ना, ते पोरीचा मेकअप पाहून ती मेकअपची पेटीच हाताला आली तिच्या. तर पहिली लाली लागली हाताला, लाली होटाला लावायची होती. 95 वय झाल्यामुळं तिच्या हातानं असा लखवा दिला आणि ती लाली लागली डोळ्याला. काजळ घेतलं, भरायचं होतं डोळ्यामध्ये, काजळ लागलं होटाला. गप्पा नाही, होटो पे काजल नैनो में लाली, होटो पे काजल नैनो में लाली, होटो पे काजल नैनो में लाली, गालों पे टिकली, गालों पे टिकली लगाते चली, दीवानी बनी, दीवानी बनी, दीवानी बनी, गवळण दीवानी बनी. दिवानी झाली ती अरुण महाराज. काय झालं? होठो पे काजल नैनो में लाली, होठो पे काजल नैनो में लाली. हो, होठाला काजळ लागलं, डोळ्याला लाली लागली, गालाला टिकली लागली. मालू 95 उलटा मेकअप, उलटा शालू, रस्त्याला लागली, निघाली. समोरून तिचा MH 110चा नवरा आडवा आला. आता 95 तिचं म्हणल्यावर नवऱ्याचं 110 राहील ना त्याची, बरोबर. ते कोण आलं होतं, गावात गेलं तर पत्ते खेळायला, त्याला पत्त्याचा नाद होता जरा, त्याला राणी गुल्ल्या दिसायचा. लांबूनच त्यानं पाहिलं तर त्याला ती लग्नातली बायको दिसली. बाप रे म्हटलं. कशी कशी त्यानं ती पाहिली महाराजाशी. ते गजलच म्हणलं, ते मृगनयनाय रसिक मोहिनी, अशी गजलच काय. अशी ती मालू पाहिली, त्यानं लग्नातली दिसली, त्याला लांबूनच पाहिली. बाप रे म्हटलं, आपली बायको तर आज खाली आली. म्हटलं बरं येई ना का, मालून शालून असलाय लग्नातला, लग्नच आठवलं त्याला. 110 आला, ते जवळ आलं तर म्हटलं, मालू कुठं निघालीस? मालू म्हटली, थेरड्या होय बाजूला, असा जन्म भरा आडवा आला मला, वारीला चालले आला आडवा, कीर्तनाला चालले आडवा आडवा, होय बदला, आज तुझं नाही ऐकणार. हे म्हातारा म्हटलं, अगं काय म्हणायचं तर म्हण मालू मला, पण तू निघालीस कुठं? अहो यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या पाटलाला मुलगा झाला, त्याला पाहायला निघाले. अगं मालू, ज्या राजाच्या घरी तो चालली तिथं 1000 गवळणी आहे. मग काय झालं? अगं म्हटले, मालू तुझा शालू उलटा झालाय. हे मालू, तुझा मेकअपही उलटा झालाय. मालूनं उत्तर दिलं, MH 110 आला, एवढं उत्तर घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल. मालू म्हटले, अहो मालक, आता माझा शालू उलटा झालाय, होऊ द्या, मेकअप उलटा झालाय, होऊ द्या. आता हा मेकअप नीट करण्यात आणि शालू नीट करण्यात माझा प्राण जर निघून गेला तर देव पाहायचा राहून जाईल. असंच झालंय बघा आपलं. जोरात वाजा, जोरात. आपलं असंच झालंय. या राहण्यात, या खाण्यात, या झोपण्यात, या नशेत आयुष्य निघून गेलं महाराज. परमार्थ पाहिला नाही, कीर्तन पाहिलं नाही, अन्नदान पाहिलं नाही, फायदाच नाही, आला आणि मेला. नका दिवानं बना मायबाप. गवळणी दिवाण्या झाल्या, देवाला पाहिला. पाण्याचा कार्यक्रम आटोपता झाला, 1:15 वाजला. पाहता पाहता 1:15 वाजला. पाण्याचा गवळणीचा कार्यक्रम आटोपला आणि देव रांगायला लागला. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानी रांगत रांगत रंगणी, चोरीत लोणी धावणी धरीती गवळणी, बांधिती चरणी देते गारानी, यशोदे साजनी, दही दूध भक्षुनी तमाल निले, नवल केले साजनी, कृष्ण आळवा आळवा, रांगायला लागला. रांगता रांगता हळू मोठा झाला.
मोठा झाला की गावातली पोरं एकत्रित केली. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, ए सुदाम्या, याला तरी यारे लागे, 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 हे हो, याला तरी यारे लागे, 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 याला तरी यारे लागे. याला तरी याला लागे, 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 याला तरी याला लागे. आगे माझा मागे आधी जात पोट भरी, 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 आधी जात पोट भरी. वाह, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, या माझ्या माग या. पेंद्या आला, वाकड्या आला, सुदाम्या आला, एक होऊन एक एक गोपाळ आला, पण एक गोपाळ आला नाही महाराज. त्या गोपाळाचं नाव होतं बोबड्या. जरा ऐका, अरुण महाराज आहेत आज, मजा आहे म्हणून तो बोबड्या आला नाही. बोबड्या आला नाही तर बोबड्याच्या घरी देव गेला. याला भक्तीचा विजय म्हणतात. भक्ती विजय म्हणजे काय? भक्तीचा विजय असा की आपण मंदिरात जातो देवाला पाहायला, इथं देवच बोबड्याच्या घरी गेला. हा खरा काल आहे, हे खरा भक्तीचा विजय आहे. हे शिकलं पाहिजे महाराज. अशी भक्ती केली पाहिजे की देव आपल्या घरी कधीतरी आला पाहिजे. ज्ञानेश्वरी म्हटली पाहिजे, हा माझा वाचक आहे. तुकोबारायांचा गाथा म्हटला पाहिजे, हा माझा पारायणाचा वाचक आहे. कधी ज्ञानोबाराय म्हटले पाहिजे, हा माझा भक्त आहे. तुकाराम महाराज म्हटले पाहिजे, हा खरा कीर्तन. तेव्हा महाराज कुठंतरी सफल झाली जिंदगी. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड.